हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 18वा हप्ता म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या अकाउंटला क्रेडिट झालेला असेल असं मला वाटतं. पण अजूनही लाखो बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे वितरण झालेले नाही आहेत. आज आहे 15 जानेवारी आणि निवडणुकीचा दिवस. तर सरकारने लाडक्या बहिणींनो तुम्हाला फसवलेलं आहे. सरकार एकदम बोगस आहे. सरकार एकदम ढोंगी आहे. कारण लाडक्या बहिणींच्या मनाशी खेळणारं हे सरकार अजून महाराष्ट्रामध्ये खूप दिवस जिवंत राहू शकणार नाही. त्यांना सुद्धा आज तुम्ही लाडक्या बहिणींनो फसवा. जेणेकरून तुमचे जे मतं आहे त्या मतांची किंमत कोण करेल? सरकार करेल आणि लाडक्या बहिणींनो तुमचा लाभ पुन्हा सुरू करेल. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये ज्या बहिणी अपात्र ठरल्या, ज्या बहिणी जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये अपात्र ठरल्या, त्यांना आज वितरण होणार का? याचं उत्तर आहे लाडक्या बहिणींनो नाही. मग अपात्र बहिणींना लाभ मिळणार का? या बहिणींनी कुठे जावं, कोणाकडे जावं, कोणाकडे मागणी करावी, हेच सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. लाडक्या बहिणींनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्याही बहिणींना हप्ता वितरण झालेला नाहीये, त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही शेअर नका करू, तुम्ही चॅनलवर कमेंट म्हणजे सबस्क्राईब नका करू, लाईक नका करू. फक्त कमेंट करा लाडक्या बहिणींनो. कारण तुम्ही जर कमेंट केली ना, हा जो पुरावा आहे, मला जे पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर आहे, जे आपण काय केलेली आहे, आर-टी-आय टाकलाय, त्या लोकांपर्यंत त्या लोकांना दाखवता येईल. म्हणून कमेंट करा लाडक्या बहिणींनो आणि मला ते पुढे जाऊन तुमच्या हिशोबाने किंवा आपल्या हिशोबाने जे आपली मागणी आहे सरकारकडे, आपल्या आर-टी-आयच्या माध्यमातून ती आपल्याला समोर ठेवता येईल. बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता जमा या महिलांना मिळालेच नाही. बघा रे, ज्या बहिणींना भेटला त्यांनाचा आनंद तर द्विगुणित झाला असेल. पण ज्या बहिणींना नोव्हेंबरमध्ये पण नाही भेटला, डिसेंबर महिन्यामध्ये पण नाही भेटला, ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी सुद्धा वेळेत केली, लाभ बंद झाला आणि कशा चुकामध्ये? होय आणि नाहीच्या चुकांमध्ये. होय आणि नाही. मला सांगा, हे प्रश्न सरकारने चुकीच्या पद्धतीने विचारले होते आणि लाडक्या बहिणींनो तुम्ही काय केलं होतं? चुकीचे व्हिडिओ बघितले आणि त्याच्या माध्यमातून होय किंवा नाही हे प्रश्न निवडले. आणि म्हणून तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणींनो, नेहमी चुकीचे व्हिडिओ बघून तिथे लाखो व्ह्यूज असतात आणि आपण तुमच्यासाठी इतकं लढतोय सरकारशी. आपण आर-टी-आय फाईल केलेला आहे. पण तुम्ही लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सपोर्ट करा. फक्त तुमच्या हक्कांसाठी आपण हे चॅनल बनवलेलं आहे आणि तुमच्या हक्कांसाठी आपण लढणार आहे. बघा, लाडकी बहीण योजनेचे लाभार्थ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा झालेला आहे, परंतु सरसकट सर्व महिलांना पैसे मिळाले नाहीत. काही लाडक्या बहिणी डिसेंबरचा ₹1500 मिळाले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. डिसेंबरचा हप्ता ज्या महिलांना मिळाला नाही, त्यांच्या मनात नाराजी निर्माण झालेली आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेचे पैसे का मिळाले नाही, यामागे अनेक कारणे असू शकतात. जसं पहिलं तुम्हाला सांगितलं, ई-के-वाय-सीमध्ये होय किंवा नाही झालाय. म्हणजे बघा, ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झालेली नाही, त्यांचा तर लाभ आता बंद झालेला आहे. मी पहिलेच बोललो होतो, की ई-के-वाय-सी लागणार म्हणजे लागणार. ज्या बहिणींची ई-के-वाय-सी चुकली, त्यांचा लाभ काय झाला? बंद झाला. ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली आणि त्या सर्व निकषांमध्ये पात्र ठरल्या, त्यांचाच लाभ काय आहे? सुरू आहे आणि बाकीच्या बहिणींचा लाभ बंद झाला. पण मला इथेही हे म्हणायचं आहे, लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली, त्या खरंच पात्र आहे का? सरकारने पुन्हा चेक करावं. कारण असंख्य लाडक्या बहिणी पात्र असून देखील सुद्धा अपात्र ठरलेल्या आहे. ज्या बहिणींना खरंच पैशाची गरज होती, त्यांचं पोट या ₹1500 चालत होतं, तर सरकारने चुकीच्या पद्धतीने काय केलं लाडक्या बहिणींनो, तुमचा लाभ बंद केला. पण हे आता आपण शांत बसायचं नाही आहे. अशा 80 लाखांच्या वर बहिणी आहे, 80 लाखाच्या वर. ज्या बहिणींनी के-वाय-सी केलेली नाहीये, त्यांची के-वाय-सी चुकली आहे किंवा के-वाय-सी करून सुद्धा लाभ आलेला नाहीये. अशा 80 लाख प्लस बहिणी आहेत. त्या बहिण्यांनी आता एकत्र येणं, आपला आवाज उठवणं, आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे. जर आपण असं केलं नाही, तर एक दिवस सरकार ज्या बहिणीला लाभ भेटतोय ना, त्याही बहिणींचा लाभ बंद करणार आहे, हे समजून घ्या. ₹1500 भेटले नाही. लाडकी बहीण योजनेत महिलांनी ई-के-वाय-सी करणे अनिवार्य केले होते. ई-के-वाय-सी न केल्यास महिलांना पैसे मिळणार नाही, असं सांगितले होते. दरम्यान आता महिलांनी ई-के-वाय-सी केली नाहीये, अशा काही महिलांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झालेले नाहीत. 100%. ज्यांनी ई-के-वाय-सी केली त्यांचे जमा झालेच नाही. नवीन आर्थिक वर्षापासून के-वाय-सी न केलेल्या महिलांना पैसे मिळणार नाही असं सांगितलं होतं. मात्र आतापासून ते पैसे मिळत नसल्याने महिलांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. आणि ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली होती ना, त्यांना सुद्धा लाभ मिळणं बंद झालेलं आहे. मग आता खरंच त्या पात्र होत्या का? येस, पात्र होत्या. मग त्यांचा लाभ का बंद झाला? कारण त्या बहिणींनी होयच्या जागी नाही आणि नाहीच्या जागी होय केलं.
यामुळे. चुकीचे व्हिडिओ बघता लाडक्या बहिणींनो, जिथे नाही पाहिजे तिथे तुम्ही सपोर्ट करता. बरोबर आणि मी तुमच्या प्रयत्नांसाठी की तुम्हाला तो लाभ भेटावा, चालू करावा यासाठी लढतोय. पण आपल्या व्हिडिओला सपोर्टच नाहीये. मी एवढंच म्हणतो तुम्ही कमेंट करा. नका लाईक करू नका. सबस्क्राईब करू चॅनलला. पण कमेंट करायला विसरू नका. जितक्या वहिनी व्हिडिओ बघतील आणि तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा. कारण आपल्याला सबूत दाखवायचा, एव्हिडन्स दाखवायचे की कोणत्या बहिणींना भेटलेले नाही. लाडकी बहीण योजनेत के महिलांमध्ये निकषांमध्ये बसतात. योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे. याचा लाभ बंद झालेला आहे. म्हणजे ज्यांचे इन्कम 2.5 लाखाच्या वरती आहे, त्यांनी डायरेक्टली लाभ बंद केलेला आहे. महिला वयोमर्यादेत बसत नाही, त्यांचाही लाभ बंद झाला आहे. त्यामुळे काही महिलांना ₹1500 मिळाले नाही नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये. आता ज्या बहिणींना लाडकी बहीण योजना ज्यांना पैसे आले नाहीत, त्यांनी काय करायला पाहिजे हे सुद्धा मी या ठिकाणी सांगतो. तर तुम्ही तुमचं लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov. या संकेतस्थळाला जा आणि तुमचं तिथे स्टेटस अप्रूव्ह आहे का एकदा चेक करा. जर स्टेटस अप्रूव्ह असेल, तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले असेल. नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या-कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि ज्यांचं स्टेटस हे पेंडिंगमध्ये आहे किंवा रिजेक्टेडमध्ये आहे, रिजेक्टेड या बहिणींना पैसे भेटलेले नाहीयेत. मग आता तुमच्या अकाउंटमध्ये नोव्हेंबरचाही हप्ता नाही आहे आणि डिसेंबरचाही हप्ता नाही आहे. तर अशा बहिणींनी, प्रत्येक बहिणींनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, की दादा आम्ही ई-के-वाय-सी केली होती, तरी आमचा लाभ बंद झाला किंवा नाही जरी केली आणि तरी सुद्धा लाभ भेटला नाही. नक्की कमेंट करा. कारण लाडक्या बहिणींनो, आपण हे जे पी-आय-एल टाकलेलं आहे, ज्याला पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणतो, त्याचंच एक रूप म्हणजे काय? आर-टी-आय. बरोबर? आपण पी-आय-ओ, पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, जनमाहिती अधिकाऱ्याकडे हा अशा पद्धतीचा अर्ज जारी केलेला आहे. नोव्हेंबर चा लाभ मिळालेला आहे. आता हा तो डिसेंबरचाही लाभ असणार आहे आणि जून 2025 ला सुद्धा जो लाभ भेटलेला नाही आहे, याच्याबद्दल हा जी-आर असणार आहे आणि हे टाकलंय आपण 2005 च्या कलम नंबर जो ॲक्ट होता आर-आय-टी इन्फॉर्मेशन ॲक्ट याच्या आर्टिकल नंबर 61 मध्ये. याच्यामध्ये बघा नोव्हेंबर 2000 म्हणजे प्रलंबित किंवा नाकारलेल्या असल्यास त्याचे लेखी कारण द्यावे, की तुम्ही हे जे लाडक्या बहिणींचं जे बंद केलेलं आहे, हा कोणत्या जी-आरच्या माध्यमातून केलाय, लॉच्या माध्यमातून केलाय, की कसा लाभ बंद केलाय? याचे प्रमुख कारण द्यावे. नंतरचा लाभ कोणत्या शासनीय आदेशानुसार थांबवण्यात आला याचे कारण सुद्धा द्यावे. त्यानंतर आहे जून 2025 महिन्यात अनेक महिलांना लाभ बंद झाला. का लाभ बंद झाला? या संबंधित विभागाने काढलेल्या सूचना, परिपत्रक याची प्रत द्यावी ही सुद्धा मागणी केलेली आहे. माझ्या अर्जाची स्थिती पेंडिंग, रिजेक्ट, अप्रूव्ह कारण की तुम्ही बघितलं असेल लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov. या संकेतस्थळावरून ज्या बहिणींनी फॉर्म भरले त्यांना हे दिसतं, पण ज्यांनी नारी शक्ती ॲपमधून बरोबर इथून जर फॉर्म भरला असेल तर त्यांना तेही दिसत नाही. म्हणून आपण ही सुद्धा मागणी या ठिकाणी ठेवलेली आहे. लाभ पुन्हा सुरू करण्यासाठी अर्जदाराने कोणती कागदपत्रे प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे याची सुद्धा आपण माहिती मागून घेतलेली आहे. कारण अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना आता त्या पात्र झालेल्या आहेत. त्यांना सुद्धा तो लाभ चालू ठेवावा आणि सोबतच आता किती महिलांचे लाभ बंद झाले आहेत जूनमध्ये आणि 2025च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि डिसेंबर महिन्यामध्ये. त्याचबरोबर जिल्हास्तरीय आणि तालुका लेव्हलवर प्रॉपरली आम्हाला डाटा द्यावा, हे 30 दिवसामध्ये देणं गरजेचं आहे. मी स्वतः टाकलेल्या लाडक्या बहिणींनो याला आपले 4 दिवस झालेले आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला याची इन्फॉर्मेशन मिळणार म्हणजे मिळणार, सगळं करणार आहे. आणि हे लढणार आहोत तुमच्यासाठी लाडक्या बहिणींनो. कारण महाराष्ट्रातले यूट्यूबर फक्त आणि फक्त पैसे बनवण्यासाठी YouTubeला व्हिडिओ टाकतात. तर आपलं ते काम नाही आहे. आपलं तुमच्या हक्कांसाठी तुम्हाला लाभ मिळवून देण्यासाठी आपण या ठिकाणी लढणार आहोत आणि करणार आहोत. बघा ही सुद्धा आपली एक लाडक्या बहिणींनो ॲप आहे जी-के अकॅडमी. तुमची इच्छा झाली तर तुम्ही डाउनलोड करा. इथे माझी पॉलिटिकल सायन्सची बॅच आहे. इथे मी पॉलिटिकल सायन्स शिकवतो. हा तो मी आहे किरण वानखडे आणि लाडक्या बहिणींनो आज वितरण होणार का? नाही. आज वितरण होणार नाही. सरकारने लाडक्या बहिणींना काय केलं पूर्णपणे फसवलेलं आहे, की सगळे मतं घेतले आहे. पण आज विचार करून मतदान करा. विचार करून. बरोबर? ते लोकं 4 पक्ष बदलवतात निवडणुकीमध्ये. त्यांच्यावर असलेले आरोप खोटे होतात. पण लाडक्या बहिणींनो आपल्याला ₹1500 देत नाही. सर्व निकष तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे. अपात्र बहिणींना लाभ मिळणार का यासाठी लढणार आहोत आणि घेऊन येणार आहोत लाडक्या बहिणींनो. काळजी करू नका. फक्त तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, की तुमचा लाभ बंद झालेला आहे. एवढं तरी टाका. के-वाय-सी करून किंवा अथवा ई-के-वाय-सी नसली तरी. फक्त लाडक्या बहिणींनो एवढीच अपेक्षा मी तुमच्याकडनं करतो आणि जर झालं तर महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा, ज्याच्या माध्यमातून आपण घराघरापर्यंत पोहोचू आणि घराघरापासून
आपण सरकारपर्यंत पोहोचू आणि आपला लाभ पुन्हा सुरू करायला त्यांना बाध्य पाडू. प्लीज लाडक्या बहिणींनो, एवढीच अपेक्षा तुमच्याकडनं आहे आणि ही अपेक्षा तुम्ही फुलफिल करा, एवढंच माझं म्हणणं आहे. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. आता संविधानाचा विजय होतो, की या चोरांचा विजय होतो, की लाडक्या बहिणींचा विजय होतो, हे आपल्याला या ठिकाणी बघणं अनिवार्य आहे. बघूया. चला, बाय बाय.